गाव गोष्टी पाहताना आज आले होते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील डेहणे गावात सामुदायिक विवाह सोहळ्याला. मला तर आठवतंय या सामुदायिक विवाह सोहळ्याला लहानपणापासून माझी मम्मी आणि पप्पा आम्हाला घेऊन यायचे. इकडे पावसाचं वातावरण झालं होतं आणि गर्दी पण खूप जास्त झाली होती. डेहण्याच्या या विवाह सोहळ्यात कोणी कोणी मला पाहिलं कॉमेंटमध्ये मी लिहा. हे पहा वाजत गाजत नवरदेवांना मिरवणुकीसाठी घेऊन चालले होते. सर्व नवरदेवांना पहा उचलून घेतलं होतं. मिरवणूक पाहायला मी घाईघाईने गेले कारण आदिवासी कलाकारांचं कांबड नृत्य मला पाहायचं होतं ना. इतकं सुंदररित्या सर्व कलाकारांनी नृत्य सादर केलं ना, यार नजरच हटत नव्हती त्यांच्यावरून. एक क्षण असं वाटलं होतं की त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं की काय. इतकं आनंदाने ते नृत्य करत होते. मेन म्हणजे खूप एन्जॉय करत होते. बरं बाबांचा पण उत्साह पहा. नृत्य पाहता पाहता माझा भाऊ प्रसाद बुरुड याचं लग्न होतं ना, त्यांनीही हाय केलं. अरे वा वा वा, या पहा वरमाई पाट्या. आता मंडपाच्या इथे नवरदेव आले होते. नवरी मुली पण चालल्या होत्या मंडपात. त्यांची एंट्री होती. आता पहा गर्दी खूप वाढली होती. सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे एकाच वेळी अनेक जोडप्यांचे लग्न करण्याचा सोहळा. सोहळ्याची लग्न पाहायला मला तर पहिल्यापासून आवडतं. सुंदररित्या लग्न सोहळ्यात पार पडतात. हे पहा फायनली आजूबाजूच्यांकडून अक्षता घेतल्या आणि मंगलाष्टके सुरू झाली. आता इकडे मोठ्या संख्येने आपली फॉलोवर्स मंडळी पण भेटली. गाईस खूप दिवसांनी या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने इतक्या साऱ्या आपल्या फॉलोवर्स मंडळीला भेटण्याची संधी मिळाली. खूप छान वाटलं सर्वांना भेटून. असंच माझ्यावर तुमचं प्रेम असू द्या.